हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली. आज मस्त मळ्यातून कांद्याची पात आणली आहे. तर आज आहे ना बेसन पात करायची आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. मी कशा पद्धतीने कांद्याची बेसन पात करते हे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर चला सुरुवातीला आहे ना आपण मसाला काढून घेऊ. तर मी इथं आहे ना मसाला काढून घेतला आहे. थोडकाच मसाला आहे. तर हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 7-8 मिरच्या आहे ना तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहे. शेंगदाणे आणि जिरे हे मिक्सरमधून आहे ना पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक. आणि इथं कांद्याची पात आणली आहे. तर कांद्याची पात आहे ना आता आपण चिरून घेणार आहे. एकदम ताजी ताजी कांद्याची पात आणली आहे मळ्यातून. तर त्याचे आहे ना पुढले शेंडे जे जळलेले असतात ना ते काढून टाकायचे आणि खराब असली ती पण काढून टाकायची. तर असे शेंडे काढून टाकते मी. त्यानंतर आपण आहे ना मस्त बारीक भाजी चिरून तर आहे ना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला रस्याची भाजी बनवून दाखवते कांद्याची. तर आज आहे ना बेसन पात बनवून दाखवणार आहे. तर आम्ही कशा पद्धतीने कांद्याची बेसन पात बनवतो ही दाखवणार आहे मी. तर त्यासाठी ना कांद्याची पात आणली माळ्यामधून आणि आता ही निवडून घेते. तर आता ही बारीक चिरून घ्यायची आपण. तर चला आता आहे ना मी ही कांद्याची पात चिरून घेते. बारीक चिरतीये, विळ्यानीच घेते चिरून. तर इकडे चूल पण पेटून घेतली, मसाला पण काढून घेतला आहे. आता भाजी पण चिरून घेते, पूर्ण भाजी चिरून घेते सर्वच एकत्र पटकन. आणि त्यानंतर रेसिपीला सुरुवात करते. तर चिरून झाल्यानंतर आहे ना ही भाजी मी धुवून ठेवली आहे आणि एका चाळणीमध्ये निथरायला. तर हे बघा पाणी निथरलं आहे तिचं. तर आता हे सर्व पाणी निथरलं आहे आणि चूल पण पेटून घेतली आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे, तोपर्यंत पाणी पण निथरतं. आणि 1 चमचे जिरे टाकले फोडणीसाठी. लगेच कांद्याची पात जी निथरली ती टाकून देते म्हणजे परतायला. तर सर्व पात आहे ना ही कांद्याची टाकून देते, आधी परतून घ्यायची आपल्याला. तर पूर्ण कढईमध्ये ना पात टाकून दिली मी. कढई गच्च भरली पण ही ना नंतर कमी होऊन जाईल, खाली बसते म्हणजे क्वांटिटी कमी होती भाजीची. जशी जशी परतत जाती ना तशी. तर भाजीचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आहे ना भाजी आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. नंतर आपण त्याला फोडणी देणार आहे. तर भाजी परतती तोपर्यंत इथं मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकते, पाव चमचा. आणि हे बेसन आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ज्याप्रमाणे भज्याला पीठ कालवतो ना तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ. यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही आहे. पाणी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी हातानेच मिक्स करून घेते. तर असे पातळ करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आणि इकडं आपली भाजी पण परतली चांगली. तर हे बघा पूर्ण भाजी क्वांटिटी कमी झाली आहे. यामध्ये आधी वाटण केलेलं आहे ना ते टाकते. मसाला, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण केलं होतं ना ते टाकलं आहे. ते चांगलं परतून घेते आता भाजीमध्ये. आणि तेलाची फोडणी आपण अगोदरच दिली आहे. आता हे टाकलं आहे. त्यानंतर आहे ना आपण जे बेसन कालून घेतलं आहे ना ते टाकून द्यायचं. आता बेसन पण टाकून दिलं आहे, चांगलं मिक्स करून देऊ. आणि हे बेसन शिजायला ना थोडंसं पाणी टाकते मी अजून. तर एवढ्या पाण्यात होणार नाही ना, त्यामुळे ना थोडंसं पाणी टाकते. आणि थोडंसं पातळच रस्सा असतो तिचा, लई घट्ट पण नसतो असं बेसनसारखा. तर चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि मस्त आता 5-10 मिनटं चांगली शिजू देते, म्हणजे आपलं बेसन आणि शेंगदाणे चांगले शिजून जातील. तर बघा 10 मिनटं झाले. तर मस्त असा घट्टपणा येतोय भाजीला. भाजी चांगली शिजते, अजून 5-10 मिनटं शिजू देऊ. मस्त भाजी झाली आता. त्यानंतर गरम गरम अशी पिठलं पात आपण खायला घेऊ. त्यानंतर आता आहे ना बराच वेळ झाला आहे, 1 वाजला आहे. तर माझी पोत तुटलेली होती, ती ववती मी वरची माझी तुटली आहे ना. तर मी हे बघा अशा पद्धतीने पोत आधी गाठलेली होती. तर आता नवीन पद्धतीने गाठणार आहे. कशी गाठणार आहे ते तुम्हाला दाखवली. तर तिचं ते बटन असतं ना ते तुटून गेलंय. तर आता मला ती ना नवीन पद्धतीने गाठायची आहे. तर मी त्यासाठी दोरा घेतलाय पोत ववायचा. दोरा दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने दोरा घेतलाय. आणि तर आता आपण दोरा आहे ना हा थोडासा पायाला गुंडाळून घेऊ. एका साईडला असा साधा दोरा बांधलाय, त्याला अशी गाठ मारायची. एकदम बारीने आपल्याला ओवून घ्यायचंय. 2 मिनिटं बंद. तर बघा अशा पद्धतीने ना मी पोत ववतीये. तर अगोदर आहे ना थोडेसे काळे मणी ओवून घेतले, त्यानंतर मग दुसरे मणी ववतीये. तर अशी थोडीशी नवीन पद्धतीनं छान वाटते ना घालायला कधी कधी, त्यामुळे ना थोडीशी नवीन पद्धतीने ववती मी. तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने ववती ती.
तर मणी बारीक आहे ना, त्यामुळे एवढे खास काय दिसती नाही, पण दोऱ्यामध्ये ओवल्यानंतर बरोबर दिसल तुम्हाला. वरती हातामध्ये ना ते बारीक मणी दिसतीच नाही, त्यामुळे आहे ना याच्यामध्ये दोऱ्यामध्ये ओवले का तुम्हाला बरोबर दिसतील. तर हे बघा, अशा पद्धतीने ना पोत ओवून घेते मी. आणि मी अशा पद्धतीने पोत ओवली, तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि वरच्या पोतीमध्ये थोडेसे मणी बारीकच असतात ना, त्यामुळं तर घरीच ववती मी. दरवेळेस पोत तुटली का मी घरीच ववत असते. बटन असताना पाठीमागे, त्यामुळं गाठायची काही एवढी गरज पडत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने ना पोत ओवून घेते मी. थोडासा पायाला दोरा गुंडाळून घेतलाय मी, म्हणजे मग तो गुत्ता होत नाही ना नंतर, नाहीतर आहे ना मग गुत्ता होऊन जातो दोऱ्याचा. त्यामुळं आहे ना असं पायाला गुंडाळून घेतलाय. आणि एका झाकणामध्ये ना मणी काढून घेतले, म्हणजे मणी कुठं इकडं तिकडं पडायचे नाही म्हणून. आणि काळ्या आणि लाल पिवळ्या मण्यांमध्ये मी ववती आहे पोत. आणि सोन्याचे मणी बी 1-2 ते पण टाकणार आहे मध्ये. तर दाखवलंच मी नंतर कशा पद्धतीने टाकते ते. हे बघा, अशा पद्धतीने पोत ओवून घेते. तर अशी पद्धतीने पोत ओवली मी. बघा, पूर्ण पोत काय दाखवली नाही मी कशी ओवली ती, कारण लय मोठा व्हिडिओ झाला असता ना, त्यामुळं. तर अशा पद्धतीने ओवून घेतली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि वरती गळ्यामध्ये पोत असले का गळा म्हणजे छान वाटतो ना, ती नसल्यावर नुसतं असं मुंडा मुंडा गळा वाटतो. त्यामुळं मग मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ओवली आहे. तर आता लगेच गळ्यामध्ये घालून घेते. कशी दिसते मला नक्की सांगा तुम्ही. तर हे बघा, अशी ओवून घेतली आणि घालून पण घेतली. तर चला, आता आहे ना बराच वेळ झाला, मला 2-2.5 तास लागले होते पोत ओवायला. आणि इथं थोडेसे बाजरी ना आम्ही वाळत घातली होती. ओले दाणे काढले होते ना कंस, त्यामुळं थोड्याशा भळशा आल्या होत्या ना, त्या उन्हात टाकल्या होत्या. चांगल्या आता उन्हाने तापल्या आहे ना, मग आता त्या कुटून घेते. आणि कुटल्यानंतर आहे ना, हे बघा, खूप छान असे दाणे निघतात त्यामध्ये. आणि खूप असे जाडे दाणे आहे. तर असं कुटून घेतलं का मी, मग ते त्याच्यावाल्या भळशा आहे ना त्या म्हणजे बाजूला होत्या. आणि दाणे आपल्याला चांगले भेटतात. मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशा प्रकारे दाणे भेटतात आपल्याला. खूप जाडे दाणे आहे, त्याच्यामुळे ना मग मी आज आहे ना पोत वावल्यानंतर हेच काम करून घेतलं सर्व. तर आता हे सर्व दाणे कुटून घेतले का मग परत उपणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इथं कुटून टाकले एका साईडला पोत्यावरती. आणि कागदावरचे सर्व कुटून घेते आता. आणि कुटल्यानंतर आहे ना, म्हणजे आपल्याला मग एवढे दाणे वाया पण जाती नाही ना. भरपूर दाणे असे 2-2.5 गोण्या दाणे ना, तर एवढे पण वायाला जातील. मग त्यामुळे ना काम नसलं का मळ्यामध्ये, तर हे दाणे असे उन्हात टाकून दळण करून घेते. विराज मला हसू राहिला, तू काही पण करते म्हणे, हे कशाला करते, आपण आपल्या घरी जनावर आहे त्यांना देऊ. तर मी नाही बोलले त्याला. तर आपण आहे ना दाणे सगळे मी कुटून घेतल्यानंतर आहे ना उपणून घेते. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.